श्री स्वामी समर्थ। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। नागपंचमीची पौराणिक कथा। दिवस चांगला जाईल, तुम्ही नक्की ऐका। ही पौराणिक कथा ऐकल्यानंतर तुमचा दिवस एकदम चांगला जाणार आहे। श्रावण महिन्यातील पवित्र असा नागपंचमीचा सण आता आला आहे। नागपंचमीच्या सणाला नागदेवतेची पूजा केली जाते। नागांना नैवेद्य दाखवून मैत्रिणीसोबत खेळ खेळले जातात। नागोबाच्या मंदिरात झाडाला झोके बांधून उंच झोक्याची स्पर्धाही आयोजित केली जाते। महिलांचा हा आवडता सण आहे। जसे प्रत्येक सणामागे एक चांगला हेतू असतो, तसा नागपंचमीचाही आहे। नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते, त्यांची कथाही वाचली जाते। नागदेवतेची पौराणिक कथा काय आहे, आता आपण जाणून घेऊयात। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होते, तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोली, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कुठून आला? पुढं त्यांनी मुलीला विचारलं, तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची परवानगी केली। त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली, तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला। पुढं ती व्याली, तिची पिल्लं वळवळ करू लागली। ही मुलगी भिवून गेली, हातातला दिवा खाली पडला। पोरांची शेपटी भाजली। नागिन रागावली, सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचू। पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली। आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पाठवली गेली। नागाची पोरं मोठी झाली। आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपट कशाने तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्यांना फार राग आला। हिचा सूड घ्यायला म्हणून ते हिच्या घरी आले। तो नागपंचमीचा दिवस। हिने आपल्या पुष्कळ वेल भावाची वाट पाहिली, ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली, त्यांची पूजा केली। जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवलं, उकडीचा नैवेद्य दाखवला। हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत आहेत। सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला। इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातलं सर्व राग घालवला। मनात हिच्याविषयी दया आली। पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली। दूध पाणी ठेवतात, त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले। दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो। ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी, सुफळ आणि संपूर्ण। अशा प्रकारे आपण नागपंचमीच्या अनेक कथा ऐकल्या असतील, वाचल्या असतील, तरीसुद्धा आपण एक कथा ही तुम्हाला सांगत आहे। ही कहाणी जर तुम्ही ऐकली तर तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल आणि तुम्हालाही नागपंचमीच्या दिवशी हा उपवास करायचा आहे नागदेवतेचा। त्यामुळे नागदेवतेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील। आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।